व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साडी सुंदर अशी मी कटिंग केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की साडीचे मी नेहमी ड्रेसेस शिवते, पण आजचा व्हिडिओ खास असणार आहे. ही साडी आहे आणि ह्या साडीचे वस्त्र शिवायचे आहेत देवासाठी, लक्ष्मीनारायणाचं आणि बाकी पण गणपती हे सगळे जे मंदिरात आहेत ते. तर खास आता मी शिवून घेते, त्यानंतर दाखवते किंवा शिवताना मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पण खूप सुंदर साडी, आय थिंक काहीतरी 2000च्या आसपास आहे. काठ आहे, सुंदर असं त्याचं पदर आहे. थोडंफार मी कटिंग केलं आहे, हाही पार्ट कटिंग केलेलाच आहे. म्हणजे व्हिडिओला सुरुवात करते तर दाखवूया. नेहमी आपण साड्यांचे ड्रेसेस शिवतो तर देवासाठी वस्त्र ह्याच्यातूनच शिवते. बरेच जण कपडा देतात, लेस देतात, जसं आहे तसं, आणि ह्याची शिलाई वेगवेगळी असते. म्हणजे जितकं मेहनत आहे त्याला अस्तर, त्याला वेळ, आणि हेही खूप हार्ड पडतं. तर चालेल, आता शिवल्यानंतर भेटते. इकडं मी धागा ओवून घेतला आहे, इकडं डायरी आहे, काय ना काय काम चालूच आहे. चला, वस्त्र पूर्ण शिवून झालेत आणि मापासाठी पण देतात. म्हणजे मी मागते स्वतः, कारण वेगवेगळे हे असतात, असा अंदाजपंचे शिवता येत नाही. तसं ते हे सांगतात, काय बोलतात, साईज ते सांगितले तर तसं शिवून देते ऑनलाईन जेव्हा ऑर्डर घेते. पण शक्यतो इथं जवळपासचे असले तर म्हणजे ते ड्रेसेस पाठवतात त्या मापाने शिवता येतं. म्हणजे साडी एक लागतेच सरासरी बघायला गेलं तर, जेवढ्या मूर्ती उंच असतात त्याच्यावरती. तर आता हे ड्रेसेस दाखवते मी तुम्हाला. मला वाटतं जेव्हा मी शिलाईची सुरुवात केली होती तेव्हा छोटे छोटे देवाचे वस्त्र यायचे शिवायला तिथंच आजूबाजूला मंदिरात किंवा मूर्तीसाठी. ते एकदम छोटे नाही, पण एखादे फूट 1.5 फुटाचे. तर आजचं मला वाटतं 4 फुटाची मूर्ती, लक्ष्मीनारायणाचं असं मंदिर आहे, त्याचे वस्त्र आहेत. मापाला दिलेल्याच्या आधी दाखवते आणि बाकी मग मी तुम्हाला नंतर दाखवते. हा असं कॉम्बिनेशनमध्ये हा कपडा घेतलेला आहे, मला वाटतं वेलवेट आहे आणि अशी डिझाईन आहे. तर हे आहे, काय बोलतो आपण, उपरणं. हां, तर हे देवाचं आहे. त्याच्यानंतर ही ओढणी आहे आणि हे घागरा आहे. मी असंच दाखवते कारण ह्याचा जो आतला अस्तरचं हे आहे ना, तो पडतो. खूप सुंदर डिझाईन आहे आणि त्याला लेस पण खूप सुंदर लावलेले, शिवले खूप सुंदर. जे कोणी शिवलं आहे, हे मी शिवलेलं नाही आहे, पण माझ्याकडे आलं आहे मापाला तर मी ते तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर ही ओढणी आहे, घागरा ओढणी ब्लाऊजसारखं, साडी पण हे करतात. आणि दुसरं त्याने दिलेलं मापासाठी एक धोती होती, तुम्ही पाहू शकता. ही धोती आरामात 22 इंच, 22 इंच आहे, कारण मी मोजून शिवलेलं आहे. त्यालाही लेस लावलेलं आहे. असं ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलं. वेलवेट आहे, त्याच्यावरती सिक्वेन्स अशी डिझाईन आहे. हे झालं. आणि हे दोघांचेही, म्हणजे लक्ष्मीचं आपण ब्लाऊज बोलू शकतो आणि नारायणाचं आपण जॅकेट बोलू शकतो, म्हणजे वरचं. हे असं आहे त्याने शिवलेलं. ह्याला लेसचं हे गोटापट्टी जे असते ते लावलेलं आहे, असं केलं आणि खूप सुंदर शिवलं. आणि शक्यतो हा इथून जो येतो ना, हा वेलवेटला पूर्ण वर्क येतो, ते कमी पडल्यामुळे इथं पॅच दिलेलं आहे आणि आतून अस्तर लावलं. हे कदाचित रेडीमेड असू शकते किंवा शिवलेलं असू शकते, मी काही विचारले नाही. मी जे शिवले ते तुम्हाला पटपट दाखवते, डमीला नाही घालणार आहे, असंच हातात पकडून दाखवणार आहे. सगळ्यात आधी दाखवते मी तुम्हाला हा घागरा. खूप सुंदर आहे आणि ह्याला कॉटनचा अस्तर लावलेला आहे. तुम्ही जेवढं, हे मेन कपडा आहे तो, आणि हे बॉर्डर खाली घेतल्यामुळे खूप सुंदर दिसते. हा कमरेचा बेल्ट आहे, त्याच्यामध्ये ही नाडी आहे. कारण ही नाडी मी अजून घातलेली नाही, ह्याच्यातच घालून ठेवते मी. तर तुम्ही पाहू शकता, ह्यांचं बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये बसलं तर ठीक आहे, कारण साडी बसली होती. मला नाही वाटत आता हे कपडे बसतील ह्याच्यामध्ये, कारण हे होतं आहे. तर बघूया, बसले तर ठीक आहे. शक्यतो बसणारच नाहीत, कारण अस्तर आणि घडी मोडले की हे पडतं. आणि त्याच्यावरची ही जी ओढणी असं हे करतात, तसंही तुम्ही ॲडजस्ट केलं तर हे असं सुंदर अशी ही बॉर्डर येते. ते पिनअप करून तिथेच हे करतात. कुठल्याही देवाचे वस्त्र आले तर एकतर म्हणजे शक्यतो व्यवस्थित खाली कुठं हे न करता घर पूर्ण असं लादीबिदी पुसून घेऊन त्यानंतरच मी हे कामाला हात लावते. म्हणजे असं उठलं की बसत नाही. कधी कधी खूप इमर्जन्सी असलं की मी कधी कधी माझं काम आवरून मग मी ब्लाऊज शिवून मग माझं आवडते सगळं. पण देवाचे वस्त्र शिवताना मी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते, कारण एक ते आपली भावना असते. आणि त्याच्यानंतर एक जे आहे ना, त्याच्यामध्ये पदर होता, खूप सुंदर असा हा पदर होता. पदराचं काय करू कॉम्बिनेशन म्हणून मी हे जे उपकरण आहेत ना, हे केलेत, असे केलेत. त्यांना विचारलं की बाकी कुठले तिथं मूर्ती असतील देवाचे तर त्यांचे सांगा. तर एक गणपती, परत हनुमान आणि काहीतरी असं सांगितलं आहे.
4 सांगितले होते त्यांनी, 3 असे, तर ते तिन्ही केलेत. हे पदरामध्ये 4 बसले, हे बघा, हे पदरामध्ये बरोबर 4 बसले. आणि एक मोठा आहे जो मापाचा दिला होता तो असा केला आहे. पदर काय करणार, तर हा कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते म्हणून पदराचं केलं. मला माझ्या मनाने डिझाईन करायला सांगितली होती, तर हे त्यांना 4 हवे होते तिथं दुसरे, तर ते सुद्धा मी हे 3 तुम्हाला हा एक दिसतो, हा अर्धा पदर आणि थोडासा पदराचा भाग असा आला, आणि एक जे आहे ते बॉर्डरचं केलं. ही बनारसी सिल्कमधली सेमी सिल्क येते ना तशी साडी आहे. खरंच साडी खूप सुंदर आहे, हे बघा. तर म्हणले असं करूया. पूर्ण साडी ऑलमोस्ट लागले, थोडंफारच काय तर किंचितसा कपडा राहिला होता, कारण परकरला घेर भरपूर होता, धोतीला जो आहे तो भरपूर होता. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी तुम्हाला धोती दाखवते. धोती शिवताना थोडंसं जड जातं. हे धोतीला मी इकडेही काठ वापरले, इकडेही काठ वापरले, इथंही समोर वापरले, म्हणजे खूप छान दिसेल. हा जो घोळ दिसतो ना तो घातल्यानंतर असा फुगीर असा तुम्ही असं पाहिलं की तुमच्या लक्षात येईल. ही अशी धोती, हे बघा, हां, खूप सुंदर आहे. आणि आतून पूर्ण ह्यालाही अस्तर लावलेलं आहे. तुम्हाला कोणाला असे देवाचे वस्त्र शिवून घ्यायचे असतील किंवा दुसरं काही असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9422666530 वरती. तर तुम्ही मला अगर सांगितलं अशा पद्धतीने शिवायचे तर कपडा घेऊन सुद्धा शिवून देऊ शकतो. तुम्ही कपडा दिलं तरी चालेल किंवा ह्याच्यातून जेवढे तुमची मूर्ती उंच आहे, किती आहेत, किती वस्त्र लागतात त्याच्यानुसार तो कपडा लागतो. हा बघा इतका सुंदर झाला आहे कॉम्बिनेशन, हे पाहू शकता तुम्ही. थोडासा मशीनचा आवाज येतोय तर त्याला इग्नोर करा, कारण कामं पण चालू आहेत. आता घडी घालते आणि वेळ कमी होता, म्हणजे दिलं म्हणजे मला मिळालं रात्री 8:30ला, दुसऱ्या दिवशी 8:30पर्यंत द्यायचं होतं. दुसरेही कामं होते पण म्हणले ना देवाचे वस्त्र आहेत, विचारलं होतं तर वेळ होता म्हणजे करून देते मी. आणि हे जे आहे जॅकेट आहे ह्याला मी कुठलंही काहीही लेस वापरलेलं नाही. आधीचं तुम्ही पाहिलं तर लेस होतं, पण हे तुम्ही पाहू शकता ह्याला बॉर्डर आहे, ह्याच्यावरती पूर्ण बुट्टी आणि हे साईडला बांधायला नाड्या आहेत. एक मिनिट, आवाज खूपच येतो, थोडासा आवाज कमी झाला नाही तर त्याचा आवाज जास्त यायचा. तर जॅकेटसारखं ह्यालाही पूर्ण अस्त्र वापरलं आहे. मागच्या बाजूला बॉर्डर नाही आहे, इथं पॅच जॉईंट केलं आहे, कारण कपडा तुम्हाला माहिती आहे कसा हे पडतो, आणि बॉर्डर समोर. तर खूप सुंदर कॉम्बिनेशन असतं. असं का असलं की जरी तुम्हाला वापरायची गरज नाही पडत. मी घड्याळाकडे पण बघायला लागले, तुम्ही बोलतील असं असं काय बघते. हा एक आहे आणि त्याच्यानंतर हा एक आहे. तुम्हाला येईल लक्षामध्ये, सेमच आहेत. असं ॲक्च्युली मूर्ती विचारलं तर 4 फूट काहीतरी सांगितले होते, तर त्या मनाने हे आहे. इकडून बांधू शकतात, इकडून बांधायचं, इकडून बांधायचं, इकडं आणि इकडं असं मूर्तीला घालायचं गळ्यामध्ये आणि असं बांधून घ्यायचं. तर खूप छान असं आहे. तर साड्यांचे तर ड्रेसेस शिवते, नऊवारे शिवते, सगळे शिवते, पण देवाचे वस्त्रही तितकेच शिवत असते. आले तर कधीतरी येतात, वर्षातून मला वाटतं 5-6 वेळाच चान्स असतो. म्हणजे ह्याचं काय तर मेसेज आहे ते बघते, कारण एकांना वेळ दिलेला आहे, ऑनलाईन मीटिंग आहे माझी. तर ओके, तर व्यवस्थित सगळे झालेत. एकतर वेळ कमी असेल अशी अगर मी ऑर्डर घेतली तर ते मी मॅनेज करते. एका दिवसामध्ये मी तुम्हाला सांगते. धोती, दोन्ही जॅकेट, घागरा, त्याचा ह्याच्यावरचा उपरणं 1 दिवस तुम्हाला लागतोच, कारण हे नेहमी शिवत नाही, त्यामुळे ह्याला थोडासा वेळ जास्त लागतो, हेही लक्षात घ्या तुम्ही. त्यानुसार मी शिवते. तर हे सगळे शिवलेत, आता मी देणार आहे. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.